तर हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझी खूप दिवसाची इच्छा होती की मला आदमापूरला जायचं होतं आणि फायनली आम्ही आदमापूरसाठी रात्री 12-12:30 वाजता निघालो. कारण सकाळची 5 वाजताची आरती आम्हाला भेटायला पाहिजे होती असं आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं. तर आम्ही आदमापूरसाठी निघालो. कोण कोण निघालो तर मी, माझी मम्मी, पप्पा, माझा मुलगा आणि माझे मिस्टर असं आम्ही 5-6 जणं आदमापूरसाठी निघालो होतो. रात्रीचे 12:30 वाजले होते आणि रात्रीचाच रस्ता होता. आणि खूप छान असं वाटत होतं की आम्ही चाललो आहे. बाळूमामाने आम्हाला बोलवलं कारण खूप दिवस झालं जायचं पण काय ते म्हणतात ना की देवाला जाण्यासाठी देवाने तुम्हाला बोलवायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला तिथे जाता येतं. तर असंच काहीतरी झालं होतं. अचानक जायचं ठरलं आणि मग आम्ही निघालो आणि आम्ही रात्री 12:30 वाजता निघालो होतो आणि सकाळी 5 वाजता तिथं पोचलो. आम्हाला काही आरती वगैरे काही भेटली नाही कारण आमच्या अंघोळी राहिल्या होत्या. त्यानंतर आम्ही अंघोळी आटपून घेतल्या आणि नंतर आम्ही बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालो. मी, माझा मुलगा आणि खूप पाऊस येत होता त्यामुळे चिखल खूप झाला होता आणि त्या चिखलामुळे काही चालताच येत नव्हतं. त्यानंतर मी थोडेसे हार फुलं घेतले कारण बाळूमामाला फूल घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो. बघतो तर काय खूप एवढ्या सकाळी पण एवढी गर्दी होती बाळूमामाला. म्हणजे अक्षरशः आम्ही लाईनमध्ये जवळजवळ 3-4 तास थांबलो असेल आम्ही लाईनमध्ये. एवढी गर्दी होती. म्हणजे श्रद्धा माणसांची एवढी आहे ना बाळूमामावर की खरंच आपल्या प्रत्येक संकटाला ते धावून येतात. अशी लोकांची श्रद्धा आहे आणि येतातच ते. तर एवढी सारी गर्दी होती आणि 3-4 तासानंतर आमचा म्हणजे आम्ही गेलो आणि मोक्ष काय तेवढा वेळ उभा राहणार नाही कारण तो अजून लहान आहे. त्यामुळे त्याच्या पप्पांनी त्याला काय उचलूनच घेतलं. तो खांद्यावरच बसला. तर 3-3.5 तास तो खांद्यावरच होता. काय उतरायचं त्यांनी नावच घेतलं नाही. आणि मग आम्ही नंतर बाळूमामाच्या दर्शनासाठी पुढे जात होतो. तिथं तर काय मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे काय आतला व्हिडिओ काय काढता आला नाही. जेवढं पॉसिबल आहे तेवढं आम्ही काढून घेतलं. त्यानंतर दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर बाळूमामाचा भंडारा लावला. काय म्हणतात त्याला, अगरबत्ती लावून घेतली. त्यानंतर कापूर लावून घेतला. बाळूमामाला प्रार्थना केली की आयुष्यात सगळं चांगलं होऊ दे, प्रयत्नांना यश द्या बाळूमामा, सगळं चांगलं होऊ द्या. आणि बाळूमामाच्या तिथे ना एक म्हणजे आपण तिथं पैसे चिटकू शकतो त्यांना. म्हणजे पैसे असे भंडारा लावून तर ते पैसे चिटकले तर आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर मग मी ते सुद्धा करून बघितलं. त्यानंतर हा बाळूमामाचा भंडारा आहे जो ज्यांना भेटतो त्यांचं नशीबच भाग्यच असतं असं म्हणतात. आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. पुढचा प्रवास आमचा होता मेतकेला जाऊन आम्हाला रणखांबाचं दर्शन घ्यायचं होतं कारण आता श्रावण महिना चालू झाला होता आणि रणखांब नुकताच ओपन केला होता. त्यामुळं आम्ही पुढे मेतकेसाठी निघालो. तिथलं वातावरण एवढं छान होतं. खूप छान असा पाऊस येत होता. मध्येच ऊन पडत होतं. तर खूपच छान वाटत होतं. एकदम प्रसन्न मन असं भरून येत होतं की इतकं छान वातावरण कसं असू शकतं. आणि एवढ्या छान प्रवासात आम्ही निघालो मेतकेसाठी रणखांबाचं दर्शन घेण्यासाठी. वातावरण इतकं सुंदर होतं ना, लिटरली खूप प्रसन्न आणि छान वाटत होतं. आणि एवढा लांबचा प्रवास होता आमचा पुणे टू कोल्हापूर. तो कधी संपला समजलंच नाही. बाळूमामाचं दर्शन झालं. मेतकेसाठी आम्ही निघालो आणि मेतकेला जाऊनसुद्धा तिथंही दर्शन घेतलं. तिथेही खूप गर्दी होती. जवळजवळ आम्ही 5 तास मेतकेमध्ये थांबलो होतो रणखांबाच्या दर्शनासाठी आणि दर्शन घेतलं. आणि आपण जेव्हा आदमापूरवरून पुढे जातो ना तिथं सत्यव्या देवीचं म्हणजे मंदिर, वाडा म्हणतात त्याला, वाडा आहे. त्या वाड्याचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. पण ज्योतिबाचं दर्शन घेणं पॉसिबल नव्हतं कारण आम्हाला अजून घरी जाण्यासाठी खूप रात्र झाली असती. म्हणून आम्ही ज्योतिबाचं मुखदर्शनच घेतलं. बाहेरूनच दर्शन घेतलं ज्योतिबाचं. मुखदर्शन घेतलं. थोडेफार फोटोज वगैरे क्लिक केले आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. खूपच गर्दी होती आणि वरून पाऊस येत होता. म्हणून बाहेरूनच आम्ही ज्योतिबाचं आणि महालक्ष्मीचं, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं बाहेरूनच दर्शन घेतलं. तर कोल्हापूरच्या देवीचं काय मला पॉसिबल झालं नाही शूट करणं. पण मला जेवढं पॉसिबल झालं ज्योतिबाच्या मंदिरात आम्ही गेलतो तेव्हा तिथं आम्ही दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आहोंनी माझ्यासाठी गजरा घेतला आणि ते माझ्या केसात माळत होते. आणि मग काय भावाने तिकडून माझा व्हिडिओ काढला की गजरा माळताना.
तर असे काही क्षण असतात जे जपून ठेवायचे असतात. त्यातलाच हा एक क्षण जो की माझा नवरा कधी नव्हे ते माझ्यासाठी गजरा घेऊन तो मला माळत होता. तर असे काहीसे छोटेसे मूवमेंट होते, ते क्लिप केले आणि खूप छान असं आमचं दर्शन झालं. आदमापूर झालं, मेतकेचं झालं. अशा प्रकारे सगळ्या देवांचं म्हणजे आदमापूर, मेतके, महालक्ष्मी आणि ज्योतिबा देवाचं आमचं दर्शन झालं. खूप छान प्रकारे दर्शन झालं. कसलाही कोणत्याही प्रकारचा काहीही त्रास आम्हाला झाला नाही. ना की पावसाचा की कशाचा अजून कसलाही आम्हाला त्रास झालेला नव्हता आणि खूप छान असं दर्शन झालं. मन खूप प्रसन्न झालं होतं आणि त्यानंतर आम्ही थोडंसं खाऊन पुढे आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो आणि जवळजवळ रात्री 12:30-1 वाजता आम्ही पोहोचलो घरी पुण्यामध्ये. आणि तुम्ही पण कधी आदमापूरला जाऊन या, मेतकेला जाऊन या आणि तिथून जवळ ज्योतिबा आहे, महालक्ष्मी आहे कोल्हापूरची, तिथेही तुम्ही दर्शन घ्या. खूप छान वाटतं. बाय बाय.